विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये एका जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे लक्ष। 30 मार्चला पंतप्रधान मोदी नागपूरच्या दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते माधव नेत्रालय इमारतीचं भूमिपूजन होणार। रेशीमबाग स्मृती मंदिरामध्ये जाण्याचीही शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार। वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल गौरव। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखांमध्ये घर, 4700 घरांसाठी लॉटरी। उद्यापासून अर्ज भरता येणार। तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी योजना। सांगलीमध्ये हिट अँड रनचा प्रकार। अलिशान गाडीनं 8 ते 9 वाहनांना उडवलं। पळून जाणाऱ्या वाहन चालकाला नागरिकांनी पाठलाग करत पकडलं। संगीतकार AR रहमान यांची प्रकृती बिघडली। चेन्नईमधील ग्रीम्स रोडवरच्या खासगी रुग्णालयात दाखल। छातीत दुखू लागल्यामुळे रहमान रुग्णालयात दाखल।